नमस्कार। तर आज आपण आलो आहोत कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील मलप्रभा नदीच्या काठी वसलेले सुंदर असे ऐतिहासिक स्थळ बघण्यासाठी, ते म्हणजे पट्टदकल। पट्टदकलला आल्यावर सर्वप्रथम तुम्ही तिकीट काढून घ्या। पर व्यक्ती इथे 40 रुपये तिकीट आहे। तिकीट काढल्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळतो। इथे तुम्हाला मल्लिकार्जुन मंदिर, गलगनाथ मंदिर, त्याचप्रमाणे संगमेश्वर मंदिर बघायला मिळतं। तर आपण थोडासा बघितला तर पट्टदकलचा इतिहास बघून घेऊया। इसवी सन 7व्या ते 8व्या शतकामध्ये चालुक्य साम्राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणजे हे पट्टदकल। आणि असं म्हटलं जातं की या काळामध्ये म्हणजे चालुक्यांच्या काळात राजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी केला जायचा। त्याला पट्ट असं म्हणतात। कर्नाटकमध्ये पट्टदकलला पट्टदकलू या नावाने ओळखलं जातं। तर इथे तुम्हाला अनेक मंदिरांचा समूह बघायला मिळेल आणि इथली स्थापत्यशैली म्हणजे बघितलं तर उत्तर भारतीय नागरा आणि दक्षिण भारतीय द्रविड अशा दोन्ही स्थापत्यशैली तुम्हाला इथे बघायला मिळतील। युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून हे ओळखले जाते। अनेक परदेशी पर्यटक तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि आम्ही आलो तेव्हा अनेक परदेशी पर्यटक बघितलं तर गाईड घेऊन आपल्या स्थापत्यशैलीची पूर्णपणे माहिती काढून घेत होते आणि खरंच अतिशय सुंदर असा मंदिरांचा समूह तुम्हाला इथे बघायला मिळेल। आणि जर तुम्ही हम्पीचा प्लॅन करणार असाल तर नक्कीच हम्पीच्या अगदी जवळ नाही म्हणतात, जवळजवळ 4 ते 4.5 तास लागतात। पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हम्पीबरोबर आपलं जागतिक वारसा स्थळ असलेल्या पट्टदकल या ठिकाणाला नक्की भेट द्या। तर चला मग आता आपण पट्टदकल येथील मंदिरं बघून घेऊया। इथे तुम्हाला बघितलं तर मंदिरांमध्ये स्तंभांवर वेगवेगळ्या प्रकारचं शिलालेख कोरलेले दिसतात। त्याचप्रमाणे आपल्या रामायण आणि महाभारतातील जे गोष्टी आहेत त्यासुद्धा बघितले तर अतिशय सुंदर पद्धतीने या शिल्पावर कोरलेल्या आहेत। तर आता आपण या मंदिरांचा समूह बघून घेऊया। येथील मंदिर हे स्थानिक लालसर आणि सोनेरी वाळूच्या खडकांनी बनलेली आहेत। आणि खास आकर्षण म्हणजे इथल्या मंदिरांच्या छतांवर सुद्धा अतिशय सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे। शंकर पार्वतींचं शिल्प उभारलेलं आहे। त्याचप्रमाणे इथल्या स्तंभांवरही बारीक नक्षीकाम केलेलं आहे। आणि ही सगळी मंदिरं विशेषतः शिवाला समर्पित केलेली आहे। बाकी मंदिरांमध्ये पूजा केली जात नाही। एकाच मंदिरामध्ये बघितले तर शिवपिंडाची पूजा केली जाते। आणि असं हे सुंदर असं जागतिक वारसा स्थळ असलेलं ठिकाण पट्टदकल। हे भीम, कौरव आणि पांडव दाखवले। कौरव किती असतात? 100 आणि पांडव किती असतात? 5च। पण तरी पण त्यांना कोणाचं हे लाभलेलं असतं? श्रीकृष्ण त्यांचा काय असतो? सारथी असतो श्रीकृष्ण। त्यामुळे कौरव 100 असून सुद्धा पांडव त्यांना काय करतात?
इथे तुम्हाला श्रीकृष्णाच्या बाललीला बघण्यात येतील आणि इथे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेला ते सांगितले। या मंदिरामध्ये सध्या तुम्हाला श्रीकृष्णाच्या विषयी माहिती मिळेल। बाय बाय बच्चा। पट्टदकल येथील सुंदर असा मंदिरांचा समूह बघून झाल्यावर आपण निघणार आहोत ऐहोळ या ठिकाणी। भरपूर मंदिरं बघून तुम्ही दमला असाल तर पट्टदकलच्या जे आहे गेट जिथे आपण तिकीट काढतो अगदी त्याच्याच बाहेर नारळ पाणीचे बरेच स्टॉल लागलेले असतात। अगदी 20-20 रुपयामध्ये तुम्हाला नारळ पाणी मिळतील। तर भरपूर असं नारळ पाणीचा आस्वाद घ्या, कारण पुढे जाऊन आपल्याला ऐहोळीलाही खूप चालायचं आहे। पुढे गेल्यावर थोड्याच अंतरावरती म्हणजे जवळजवळ ते अंतर 20 ते 25 मिनटं असेल तुम्हाला ऐहोळे बघायला मिळेल। तर ऐहोळीला सुद्धा आम्ही इथे तिकीट काढलेलं आहे आणि आता आपण जातो ऐहोळे बघायला। पट्टदकल बघून झालं तर आम्ही ऐहोळे बघायला आलो आहे। ऐहोळे बघण्यासाठी 25 रुपये तिकीट आहे आणि 5 रुपये म्युझियमचे आहेत। एक मिनिट थांब। चला ओके सर गाइड बेका सर गाइड सर्विस। आता ऐहोळीचे मंदिर आणि पट्टदकलचे मंदिर पूर्णपणे वेगळे। तुम्ही या मंदिराची रचना बघू शकता, थोडेसे गोलाकार पद्धतीने। आणि हा वास्तुशैलीचा बघितले तर प्रयोगशाळा सुद्धा म्हटली जायची। आणि इथला आजूबाजूचा परिसर पूर्ण ग्रामीण भाग आहे। पट्टदकल बघितलं आणि आता आपण आलो आहोत ऐहोळ या ठिकाणी। ऐहोळची वास्तुरचना ही पूर्णपणे वेगळी आहे। तुम्हाला इथे बघायला मिळतील ते म्हणजे इकडचं दुर्गा मंदिर। आपण पट्टदकलमध्ये बघितले की सगळी शिव मंदिरं होती आणि इथे आपल्याला बघायला मिळणार आहे दुर्गा मंदिर बघायला मिळणार आहे। आणि मेन म्हणजे तुम्ही या मंदिराची रचना बघितली तर एक वेगळ्या प्रकारची रचना आहे। अर्धवर्तुळाकार असं हे मंदिर आहे आणि हे सूर्य भगवानला अर्पण केलेलं मंदिर आहे। आणि मंदिरामध्ये जी पिलरची रचना आहे त्या पिलरवरती पण रामायणातल्या कथा, त्याचप्रमाणे बौद्ध चैत्यशैली तुम्हाला बघायला मिळणार। आणि ऐहोळे हे बघितलं तर थोडं ग्रामीण भागामध्ये येते आणि याची रचना पट्टदकलपेक्षा पूर्णपणे वेगळी। आता आपण बघून घेऊया ऐहोळ येथील मंदिरांचा समूह। सगळ्यात आधी आपण आलो आहोत ऐहोळेचं खास आकर्षण असलेलं दुर्गा मंदिर बघायला। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची स्थापत्यशैली आणि प्रदक्षिणा मार्ग। तुम्ही जर इथला प्रदक्षिणा मार्ग बघितला मंदिराचा, अतिशय सुंदर आहे आणि थोडा वक्राकार पद्धतीने आहे। या मंदिराची रचनासुद्धा अंडगोलाकार म्हणजे अशी तुम्हाला थोडी गोलाकार पद्धतीने बघायला मिळेल। आणि हा आहे याचा प्रदक्षिणा मार्ग। प्रदक्षिणा मार्ग घालत असताना तुम्हाला महिषासूर मर्दिनीचं भव्य असं शिल्प कोरलेलं दिसेल। या मंदिराचं गर्भाशय बघितला तर गर्भाशयामध्ये मूर्ती नाही, तर ती मूर्ती कुठे आहे तर ती मूर्ती तिथेच ऐहोळीमध्ये जे म्युझियम आहे स्थापत्य शैलीचं जे म्युझियम आहे तर त्या म्युझियममध्ये त्यांनी ठेवलेली आहे। त्यामुळे इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची मूर्ती बघायला मिळत नाही, पण अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। आणि मंदिरामध्ये गेल्यावर प्रदक्षिणा घालायला विसरू नका। आता आमचे बाकीचे मंडळी बघितलं तर दर्शन घेऊन निघाले आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही आवर्जून इथला बघितला तर जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो तुम्ही नक्की बघा आणि सुंदर असं महिषासूर मर्दिनीचं रूप तुम्हाला बघायला मिळेल। ऐहोळ्याला बघितलं तर वास्तुशाळेची प्रयोगशाळाही असं म्हटलं जात होतं। दुर्गा मंदिरमध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो इथलं म्युझियम बघण्यासाठी। तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की म्युझियम बघा। तिकीटसुद्धा फक्त 5 रुपये आहे। तिथे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे
आम्ही कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ काढू शकले नाही, परंतु सुंदर असं म्युझियम आहे. म्युझियम बघून झाल्यावर आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये आलो आणि ह्या मंदिराची रचना तुम्ही बघू शकता, थोडी वेगळी आहे आणि ऐहोळेची स्थापत्यशैली ही पट्टदकलपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आणि सुंदर असा मंदिरांचा समूह आहे. इथे तुम्हाला एक छोटीशी पुष्करणीसुद्धा बघायला मिळेल. चला मग इथल्या मंदिरांचा समूह बघून घेऊया. खूप मोठं नंदीचं दर्शन. महादेव. बदामी, पट्टदकळ, ऐहोळे ही ठिकाणं बघून आज रात्रीचा स्टे आपण करणार होतो हम्पीला. त्यासाठी आम्ही 6 सीटर गाडी केलेली आणि त्यांचं डिटेल्ससुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली. आता आम्ही ऐहोळे असं आहे की ग्रामीण भाग असल्यामुळे कोणतंही जवळपास चांगलं हॉटेल तिथे नव्हतं, म्हणून जवळच असल्या खानावळमध्ये आम्ही जेवण केलं. पण खूप सुंदर असं जेवण होतं आणि जेवणामध्ये पुरणपोळीसुद्धा होती. इकडे पुरणपोळीला वेगळंच काहीतरी शब्द म्हणतात, मला काय तो आता आठवत नाही. आणि ही चटणी तर प्रचंड आम्हाला आवडली आणि असं सगळं जेवण वगैरे करून आम्ही निघालो हम्पीच्या दिशेने. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हम्पीमधला 2 दिवसाचं पूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील, तर येणारे व्हिडिओसुद्धा तुम्ही तितक्याच आवडीने बघा. आज आपले पट्टदकळ आणि ऐहोळेचा प्रवास इथेच संपतोय. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत हम्पी. तर आता जेवण वगैरे करून जवळजवळ हम्पीला जायला आपल्याला इथनं 4 तास लागणार आहे, 4 ते 4.5 तास जास्तच. तर रात्री आपण जाणार आहोत हम्पी या ठिकाणी. आता विरूपाक्ष मंदिर आहे आणि अगदी मंदिराच्या बाजूलाच आपली रूम आहे. तर आता आपण पोहोचलो आहोत हम्पीला.